हॅलो हाय नमस्ते. मी रुपाली. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. तर कथेचं नाव आहे डेंजरस इश्क, भाग 36. पाठीमागचे भाग ज्यांनी कुणी वाचले नसतील त्यांनी नक्की वाचा. कथा खूप छान आहे, तुम्हाला खूप आवडेल. आणि जास्तीत जास्त प्रयत्न करते मी डेली भाग टाकण्याचा, पण आपला चॅनलचा मोनेटायझेशनचा प्रॉब्लेम झाला आहे सस्पेन्शनमुळे. तर अजून मला काही ईमेल वगैरे आलेला नाही आहे. तर आशा करते की मला यूट्यूब लवकर ईमेल पाठवेल. तर चला आपण कथेला सुरुवात करूया. आजच्या भागाचे नाव आहे मला तुझ्या मिठीत झोपायचे आहे. मुंबई शहरापासून काही अंतरावर असलेल्या एका गोदामासारख्या ठिकाणी आरवी रागाने थरथरत अव्वलकडे पाहत होता आणि अव्वललाही आपल्या चुकीची जाणीव झाली होती. त्याला या सगळ्या गोष्टींमध्ये अक्षतचे नाव घ्यायला नको होते. तो आरवीकडे पाहतच म्हणाला, आय एम सो सॉरी, पण माझ्या म्हणण्याचा तो अर्थ नव्हता. अव्वलचे बोलणे ऐकून आरवी दात ओठ खात म्हणाला, अर्थ काहीही असो, एकदा सांगितलं ना की अक्षतचे नाव या गोष्टींमध्ये घेऊ नकोस, तर पुन्हा ही चूक करू नकोस. आज तुझा गळा फक्त हलकासा माझ्या हातात धरला होता. तो तुझ्या धडापासून वेगळा करताना मला अजिबातच वेळ लागणार नाही. त्याची ही धमकी ऐकून अव्वल फक्त त्याच्याकडे पाहतच राहिला. काही वेळाने आरवी तिथून बाहेर पडला. त्याने अव्वलला क्षितिजबद्दल सर्व माहिती काढायला सांगितली होती. गेल्या काही दिवसात क्षितिज आणि वरुण यांच्यात काही चर्चा झाली आहे का? त्यांची काही भेट झाली आहे का? आणि जुनूनच्या गुन्हेगारांमध्ये क्षितिज सामील आहे की नाही हे शोधायला सांगितले होते. अव्वल त्याला सांगितलेल्या कामाला लागला होता आणि आरवीसुद्धा गाडी चालवताना या सगळ्या गोष्टींचाच विचार करत होता. तेव्हाच त्याच्या मनात एक कल्पना आली. उद्या रात्री मिस्टर डिसूझा यांच्याकडे एक पार्टी होती, ज्यासाठी आरवीला आमंत्रित केले होते आणि त्या पार्टीत क्षितिजलाही नक्कीच बोलवले असेल याची त्याला खात्री होती. आता त्याला जुनूनला घेऊन त्या पार्टीत जायचे होते, जेणेकरून क्षितिजला पाहून जुनून काही प्रतिक्रिया देते का हे तो पाहू शकेल. आरवी जसा ब्लॅक मून विलामध्ये पोहोचला, तो थेट आपल्या रूममध्ये आला. तिथे जुनून बेडवर बसून पेंटिंग करत होती. तिला पेंटिंग करताना पाहून आरवीला नवल वाटले. तो लगेच तिच्या जवळ आला आणि तिच्या शेजारी बसून पेंटिंगकडे आश्चर्याने पाहत म्हणाला, हे तू काय केलंस? हे बोलताना तो हसत होता, कारण ज्या पेंटिंगकडे तो पाहत होता त्यात जुनूनने स्वतःची आणि आरवीची एक चित्र काढले होते आणि ते पाहताना असे वाटत होते की ते दोघे वास्तवातून बाहेर पडून त्या पेंटिंगमध्ये उभे आहेत. जुनून हसली आणि म्हणाली, हे तुम्हाला सर्व आवडलं का? आरवी लगेच म्हणाला, खूप छान, पण हे सांग, हे सगळं सामान तुला कोणी आणून दिलं? जुनूनने त्याचे बोलणे ऐकून डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, तुम्हाला काय वाटतं की इथे फक्त तुमची हुकुमशाही चालते? नाही जनाब, इथे काही लोक असेही आहेत जे माझंही ऐकतात. तिच्या या अदांवर आरवीचं हसणं अधिकच खुलले. त्याने लगेच तिच्या कमरेवर हात ठेवून तिला स्वतःकडे ओढले आणि म्हणाला, तुम्ही लोकांची गोष्ट करताय साहिबा, इथे तर हा नशीबवान स्वतःच तुमचा मुरीद आहे. तुम्ही फक्त हुकूम करा, मी तर माझा जीव तळहातावर घेऊन तुम्हाला भेट म्हणून देईन. त्याचे हे बोलणे ऐकून जुनून खळाळून हसू लागली. तिने पुन्हा एकदा पेंटिंगवर ब्रश चालवायला सुरुवात केली. तेव्हा आरवी लगेच म्हणाला, हे चित्र पूर्ण तर आहे, आता यात अजून काय बनवतेस? जुनूनने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, तुमच्यासोबत सुकूनसुद्धा माझी फॅमिली आहे ना मिस्टर गँगस्टर. बस तिचीच पेंटिंग बनवते, त्यानंतर माझी फॅमिली पिक्चर पूर्ण होईल. तिच्या तोंडून सुकूनचं नाव ऐकताच आरवीच्या चेहऱ्यावरील हावभाव बिघडले होते.
पण त्याने लवकरच स्वतःला सावरले आणि ती पेंटिंग आपल्याकडे ओढून घेतली. जुनून मात्र आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. आरवीने ती पेंटिंग समोरच्या भिंतीवर लावली आणि म्हणाला, मला माहीत आहे की तू सुकूनवर खूप प्रेम करतेस, पण ती आमच्या फॅमिलीत येत नाही जानम. आमच्या फॅमिलीमध्ये फक्त आणि फक्त मी, तू आणि माझा एक खास व्यक्ती आहे जो आपल्या या पेंटिंगमध्ये येईल. पण सध्यासाठी हे असंच राहू दे. जुनून आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. आरवी तिच्याकडे परत आला आणि म्हणाला, मला माहीत आहे आता तुझ्या मनात बरेच प्रश्न येत असतील, पण तुला लवकरच तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. जुनून हळूच म्हणाली, पण सुकून. आरवी जो क्लोजेटकडे निघाला होता त्याची पावले पुन्हा एकदा थांबली. त्याला जुनूनवर अजिबातच रागवायचे नव्हते. आज ज्या प्रकारे जुनूनने हॉस्पिटलची गोष्ट त्याच्यापासून लपवली होती, तो समजत होता की कदाचित जुनून त्याच्यापासून घाबरत असेल. त्याला सांगायला भीती वाटत असेल तिला. त्याला जुनूनला अधिकच घाबरवायचे नव्हते. तो अगदी प्रेमाने तिच्याकडे पाहत म्हणाला, सांगितलं ना, ती आपल्या फॅमिलीत येत नाही. आता मला यावर कोणतीही चर्चा नकोय हां. हे बोलून तो क्लोजेटकडे गेला आणि मग आपली टी शर्ट आणि लोअर घेऊन तो वॉशरूममध्ये निघून गेला. जुनून इकडे शांतपणे त्याच्याकडे पाहतच होती. ती काही विचार करत म्हणाली, मला माहीत आहे की तुम्ही अजूनही सुकूनवर थोडं नाराज आहात, पण लवकरच तुम्ही तिला पूर्णपणे माफ कराल मिस्टर गँगस्टर. आणि मग तुम्ही स्वतः माझ्याकडून आपली फॅमिली पिक्चर बनवून घ्याल, ज्यात आपल्यासोबत सुकून सुद्धा सामील असेल आणि तो तुमचा खास व्यक्ती सुद्धा असेल, ज्याबद्दल सध्या तुम्ही मला काहीही सांगत नाही आहेत. हे बोलून ती हलकीशी हसली आणि मग बेडवरून उठत आपले सर्व सामान आवरू लागली. सगळं सामान आवरल्यानंतर ती आपल्या रूममधून बाहेर आली आणि खाली किचन एरियाकडे जाऊ लागली, जेणेकरून रात्रीच्या जेवणाची तयारी पाहू शकेल. काही वेळाने आरवीसुद्धा पायऱ्या उतरून खाली आला आणि जुनूनकडे पाहत म्हणाला, उद्या आपल्याला शॉपिंगला जायचं आहे. जुनून जी डायनिंग टेबलवर प्लेटमध्ये जेवण वाढून ठेवत होती, तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, शॉपिंगला? पण का? आरवी हसत म्हणाला, बस असंच. उद्या एक पार्टी आहे, तर विचार केला की तुला तुझ्या आवडीचा एक ड्रेस घेऊन द्यावा, जो घालून तू माझ्यासोबत येशील. आणि खूप लवकरच आपल्याला न्यूयॉर्कला पण जायचं आहे ना, तर तिथल्यासाठीही तुला काही चांगले कपडे हवे असतील ना. माझी इच्छा आहे की तू तुझ्या आवडीचे सगळेच कपडे घ्यावेस. जुनून लगेच म्हणाली, पण या सगळ्याची खरंच काही गरज नाही आहे मिस्टर गँगस्टर. माझ्याकडे जे कपडे आहेत ते पुरेसे आहेत. आणि राहिली गोष्ट उद्याच्या पार्टीची, तर माझा कोणत्याही पार्टीत जाण्याचा मूड नाही आहे. हे बोलून ती किचनकडे जाऊ लागली. आरवीने लगेच तिचा हात पकडून तिला रोखले आणि तिला पुन्हा स्वतःकडे वळवून म्हणाला, जर मी तुला एखादी गोष्ट सांगत असेल ना जानम, तर ती रिक्वेस्ट नाही, तर ऑर्डर म्हणून ॲक्सेप्ट करत जा. एकदा जर सांगितलं की तू माझ्यासोबत पार्टीत येणार आहेस, तर याचा अर्थ तू येणार आहेसच. आत्ता मला यावर आणखी वाद नकोय. गप्पपणे इथे बस आणि डिनर कर. हे बोलताना त्याने समोरच्या खुर्चीकडे इशारा केला. त्याचे बोलणे ऐकून जुनूनच्या मनात धाकधूक होऊ लागली. तिला खरंच या पार्टीत जायचं नव्हतं, कारण तिच्या मनात भीती होती की कदाचित त्या पार्टीत तेच लोक असतील ज्यांनी तिच्यावर ते अत्याचार करायचे होता, जे तिच्यासोबत घडलेल्या त्या भयानक कृत्यात सामील होते. जर असे झाले तर ती कदाचित आरवीपासून आपले हावभाव आणि आपली भीती लपवू शकणार नाही.
आणि आणि जर आरवीला त्या लोकांबद्दल समजलं तर त्या लोकांनी जुनूनला दिलेल्या धमक्या खऱ्या ठरतील. आरवीचे बोलणे ऐकून ती आता अजूनच अस्वस्थ झाली होती, कारण खरंच ती आरवीला नकारही देऊ शकत नव्हती. आरवीने तिला आपल्या हाताने जेवण भरवायला सुरुवात केली. तो जुनूनच्या चेहऱ्यावरील हावभाव नोटीस करत होता. तो तिच्याकडे पाहत मनाशीच म्हणाला, तू माझ्यापासून कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास ना जानम, तरीही मी त्यांना शोधून काढणारच की शेवटी ते लोक आहेत तरी कोण. बस एकदा ते माझ्यासमोर येऊ देत. त्यानंतर जर त्यांना जिवंत जमिनीत गाडलं नाही तर माझं नावही आरवी नाही. आरवीचे ऐकण्याशिवाय आत्ता जुनूनकडेही दुसरा कोणताही पर्याय नव्हता. म्हणून तिने शांतपणे आरवीसोबत डिनर केले आणि मग त्याच्यासोबत आपल्या रूममध्ये वरती आली. ती जाऊन बेडवर बसली आणि आरवी आपल्या फोनवर कोणाशी तरी बोलत गॅलरीत उभा होता. त्याच्या हातात जळती सिगारेट होती. जुनूनला जेव्हा सिगारेटचा वास आला तेव्हा ती बेडवरून उठून आरवीजवळ आली आणि त्याच्याकडे पाहतच म्हणाली, तुम्ही ही सिगारेट का पिता? आरवीने जो फोनवर बोलत होता लगेच त्याने कॉल डिस्कनेक्ट केला आणि आपल्या हातातील सिगारेटकडे पाहतच म्हणाला, कारण ही माझं टेन्शन दूर करते. जुनून तोंड वेडं वाकडं करत म्हणाली, असं असेल तर मलाही खूप टेन्शन आहे. मग एक सिगारेट मी पण पिऊ का? तिचे बोलणे ऐकून आरवीने आपल्या भुवया उंचावून तिच्याकडे पाहिले. जुनूनने त्याच्या हातातील ती सिगारेट हिसकावून घेतली आणि खाली फेकून दिली आणि म्हणाली, खबरदार जर आजच्या नंतर तुम्ही सिगारेट पिली तर. चला आता रूममध्ये, मला झोप आलीये. हे बोलून तिने आरवीचा हात पकडला आणि त्याला आत घेऊन जाऊ लागली. आरवीने लगेच तिला थांबवले आणि म्हणाला, झोप तुला आलीये तर तू मला तुझ्यासोबत का घेऊन चालली आहेस? काय तुला माझ्याशिवाय झोप येत नाही का? त्याचा हा प्रश्न ऐकून जुनून न पापण्या लवता त्याच्याकडे पाहू लागली. आरवीने अगदी खरं तर म्हटलं होतं की आत्ता कदाचित जुनूनलाही त्याच्याशिवाय झोप येत नव्हतीच. जेव्हा आरवी फोनवर बोलत होता तेव्हा जुनूनने झोपण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण तिला झोप येतच नव्हती. आणि जेव्हा तिला सिगारेटचा वास आला तेव्हा ती स्वतःला रोखू शकली नाही आणि आरवीसमोर येऊन उभी राहिली. ती आपली नजर किंचित खाली झुकवून म्हणाली, मला माहीत नाही. आरवीने लगेच तिच्या कमरेवर हात ठेवून तिला स्वतःजवळ ओढले आणि म्हणाला, असं कसं माहीत नाही? माझ्या प्रश्नाचं उत्तर तर तुला द्यावंच लागेल. काय आता तुलाही माझ्याशिवाय झोप येत नाही का? जुनूनने त्याच्या छातीवर आपले हात ठेवले होते. तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिले आणि अत्यंत प्रेमाने म्हणाली, झोपच उडवून दिली तुम्ही तर माझी. तिचे हे बोलणे ऐकून आरवीच्या चेहऱ्यावर एक मोठी आणि सुंदर स्माईल आली. आरवी लगेच तिच्या चेहऱ्याकडे झुकला आणि म्हणाला, म्हणजे शेवटी तू सुद्धा माझ्याशिवाय बेचैन होऊ लागलीस तर तुलाही माझ्यावर प्रेम झालंच. जुनून आपला चेहरा दुसरीकडे वळवून म्हणाली, नाही, तुम्ही मला त्रास देऊ नका. चला आत, मला झोपायचं आहे. आरवीने तिला लगेच पुन्हा स्वतःकडे वळवले आणि म्हणाला, हे नाही, ते बोल ना जे मला ऐकायचं आहे. जुनून त्याचे बोलणे ऐकून एक क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली. क्रमशः भेटू लवकरच एका नवीन भागासह. तोपर्यंत बाय. कशी वाटते कथा कमेंटमध्ये सांगा.
प्रतिसाद देत चला आणि तुमच्या कमेंट करत जावा. एक इमोजी तरी दिला ना तर खूप छान वाटतं. तुम्हाला जेव्हा कमेंट द्या म्हणाल तेव्हाच तुम्ही कमेंट देता. एवढी छान स्टोरी ऐकताय तर कमेंट देत चला आणि भेटू लवकरच एका नवीन भागासह. मी डेली टाकण्याचा प्रयत्न करते पण इच्छा होत नाही आहे आपलं मोनेटायझेशन बंद असल्यामुळे. चलो, रिक्वेस्ट केली आहे यूट्यूबला, मी 2 वेळा त्यांच्याबरोबर बोलली आहे, चॅटिंग पण केलेलं आहे, पण ते अजून वाटच बघा म्हणतात. बघू आता किती दिवस मला वाट बघायला लागते. आय होप माझं हे वेटिंग लवकर संपवावं अशी प्रार्थना करा आणि तुमच्या प्रतिक्रिया असेल चांगल्या तर आपला चॅनल लवकरच फळाला येईल. तुमची साथ अशीच राहू द्या. बाय. आणि तुम्हाला माझे शॉर्ट व्हिडिओ बघायला आवडत नाही आहेत का? मी अपलोड करते पण तुम्हाला आवडतच नाहीत बहुतेक. तर मी काहीच मला खरंच समजत नाही अजून व्लॉगमध्ये ते शॉर्ट मिनी व्लॉग्समध्ये काय काय अपलोड करावं. मी जे माझं इन्स्टाला अपलोड करते तेच मी इकडं करते, म्हणजे थोडंसं फार चेंजेस करून, कारण डेली लाईफमध्ये अजून तरी काय असं थ्रिल वगैरे काय नाही आहे. अजून लहान मुलं ठीक आहे चालेल, मी तरी पण सांगण्याचा प्रयत्न करेन. मला असं जास्त पर्सनल लाईफबद्दल जास्त शेअर करायला आवडत नाही. बघू, तरी पण मी ट्राय करून बघते थोडं थोडं. भेटू लवकरच एका नवीन भागासह. बाय.